नमस्कार. आम्ही सारे खवेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. हे सहज बरं का. काय झालं मंडळी, मला एक सांगा, आगीचा शोध कशामुळे लागला असेल? कसं आहे, रानावनात फिरणारे जे आदिवासी मंडळी किंवा आपल्या आधीचे जी मानव जात होती ती कंदमुळं शोधायची, त्यानंतर जनावर मारायची, मासे, हे सगळं भाजायला काहीतरी पाहिजे ना, म्हणून मग आगीचा शोध लागला. चाकांचा शोध कशामुळे लागला मला सांगा? अहो सोपं आहे. अहो ठिकठिकाणी ढाबे वगैरे झाले असतील आणि मग हे सगळं घेऊन जायचं चालत चालत एवढं लांबवर, गंमत आहे काय? मग चाकांचा शोध लागला. म्हणजे गंमत बघा, खाण्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टींचा शोध लागलाय. अहो विमानाचा शोध सुद्धा ह्याच्यामुळेच लागलाय. अहो खरंच. जाऊ दे, तुम्हाला नाही पडणार. मुद्दा काय आहे? मुद्दा काय, खाण्यामुळे बऱ्याच गोष्टींचा शोध लागलेला आहे. आणि असा शोध मला एका माझ्या मैत्रिणीचा लागला. हिला खाण्यात अत्यंत आवड, खाण्याची आवड, खिलवण्याची आवड, काय विचारू नका. तिलाच आज इथे बोलवलेलं आहे. माझी सहकलाकार सुमुखी पेंडसे. तुझं मनापासून इथे स्वागत करतो सुमुखी. मला सांग, पहिलं हाताला काय लागलं तुझ्या? काही बनवत होतीस त्यामुळे? नाही, हे शक्य नाही. कुत्रा चावला. अच्छा. माझ्या बाबतीत हे खूप सहज घडतं. बरं. किती कुत्रे आहेत तुझ्याकडे? 3. काय नाव त्यांची? सगळ्यात धाकटा आहे तो बर्मन, मग मिनी, आणि सगळ्यात मोठा आहे तो लकी. आणि बाकी अजून घरात माणसं कोण कोण आहेत? त्याच्या व्यतिरिक्त काही माणसं आहेत घरात, पण ऍक्च्युली मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर राहते. बरं. आई वडील, तू आणि हे 3 कुत्रे. कुत्रे नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? दे आर माय फॅमिली मेंबर्स प्लीज. म्हणजे माझ्याहून जास्त महत्वाची जागा माझ्या घरात त्यांना आहे. ओके. मला सांग, तुझं शाळा कुठली ग? किंग जॉर्ज IAS इंग्लिश मीडियम, हिंदू कॉलनी. आणि कॉलेज? मी कीर्ती कॉलेजला 11वी 12वी होते. त्याच्यानंतर मी आर्किटेक्चर ह्याच्यातून केलं, आधी रचना, मग रहेजा. बरं. आणखीन मुंबई युनिव्हर्सिटी मधून MA सोशियोलॉजी झाली आहे. त्याच्यानंतर मॅक्स मिलर मधून प्रोफेशनल जर्मन शिकली आहे. आणि ह्या शिक्षणाचा तसा सध्याच्या करिअर मध्ये फारसा वापर होत नाही. मी त्याच्याकडेच येणार होतो की हे एवढं शिकून इकडे कुठे आलीस एकदम, आणि कशी आलीस? म्हणजे काय कारण घडलं? ऍक्च्युली कारण घडलं म्हणजे चुकून घडलं. म्हणजे ठरवलं नव्हतं. म्हणजे मी जेव्हा 9वीत होते तेव्हा माझा मोठा भाऊ माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा, तर तो कॉलेजमध्ये होता. तेव्हा त्याचा बॅचमेट राकेश सारंग. बर. तर तेव्हा ते एक बालनाट्य करणार होते, कला रंग निर्मित. बर. मग त्यानंतर तुझी शाळा झाली, कॉलेज झालं, तुझं MA विथ सायको फेको सगळं झालं, सोशियोलॉजी. मग हे या सगळ्या काळामध्ये तुझं नाटक, अभिनय चालू होतं का तू बंद केलं होतं? नाही, ऍक्च्युली चालू झालं, म्हणजे चालूच होतं. काय झालं, मी जेव्हा हे पहिलं बालनाट्य केलं, इंद्राचं आसन नारदाची शेंडी, त्याच्यात मी इंद्राणी झाले होते आणि राकेश सारंग इंद्र होता आणि विजय नारद होता. तो अजूनही आहे. एक्झॅक्टली. विजय केंकरे आमचा जो मित्र आहे तो आजही नारद आहे. नारद म्हणजे टिपिकल नारद आहे. आणि त्यानंतर शांती पहिली. तेव्हापासून आजपर्यंत असे वेगवेगळ्या टप्प्यावर तुला आवडलेल्या सिरियल कुठल्या किंवा मी प्रामाणिकपणे सांगू, मी हिंदीमध्ये खूप जास्त काम केलं. माहिती नाही, समोर मला मराठी लोकांनी काम दिलंच नाही, घेतलंच नाही सिरियल्स मध्ये. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा तसं बघायला गेलं तर माझं खूप वेल नोन मराठी सिरियल मधलं काम झालं म्हणजे अवंतिका, जी झी मराठीमध्ये होती. तर आय थिंक म्हणजे लोकांना असं वाटतं की माझी बहुतेक टेलिव्हिजन इंडस्ट्री मधली सुरुवात अवंतिकाने झाली. पण आय प्लेड द बॅड गर्ल इन इट. आणखीन मला खूप मज्जा आली. अवंतिका केलं, मग मी या सुखानो या केलं, मग मी आता माझी या प्रियाला प्रीत कळेना ही सिरियल केली. आणि आय डोंट नो तुला माहितीये की नाही, पण आज एक नवीन सिरियल चालू होती झी मराठीवरती, पिंजरा नावाची. आणि त्याच्यात माझा खूप चांगला रोल आहे. माय कॅरेक्टर इज ऍक्च्युली, मी ज्या गावात राहते त्या गावासाठी मी खूप केलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी मी जवळजवळ देव आहे. म्हणजे देवाची पूजा केल्यावरती नंतर माझी जवळजवळ पूजा करतात. की काहीही घडलं तर आधी अक्कांच्याकडे जायचं. माझ्या कॅरेक्टरचं नाव अक्का आहे. पण हा जो मान गावात मला मिळतो तोच मान मला माझ्या घरी मिळत नाही. म्हणजे घरच्यांना माझा राग आहे, माझा द्वेष आहे, काही म्हणा, पण ती जी अपेक्षा असते ना की आपल्या माणसांनी आपलं कौतुक करावं, आपल्या माणसांचं आपल्यावरती प्रेम असावं, ते तेवढं प्रेम, तेवढी आपुलकी मला माझ्या घरातल्या लोकांच्याकडून मिळत नाही. अशी ती थोडीशी
अनबॅलन्स्ड किंवा बॅलन्स मेंटेन करू इच्छिणारी कॅरेक्टर आहे. ओके. आणि हे तमाशा प्रधान वगैरे काय असं काही? हो तसं आहे. म्हणजे आनंदी नावाच्या मुलीची ही गोष्ट आहे. आता ती तमाशाची कशी कनेक्टेड आहे, काय आहे ते प्रत्यक्ष बघा. ऍब्सोल्युटली. म्हणजे एक्झॅक्टली. त्यामुळे पिंजरा बघा आणि तुम्हाला कळेल. आणि थोडीशी ग्रामीण बेस्ड सिरियल आहे. मी पहिल्यांदाच असा रोल करते. नाहीतर माझ्याकडे बघून काय म्हणतात की एक तर नॉन महाराष्ट्रीयन असंच मला ठरवतात दरवेळेला. कधीही मराठी सिरियल मध्ये गेलं की एक नॉन महाराष्ट्रीयन कॅरेक्टर मला देतात. आणि नाहीतर बड्या बापाची बडी मुलगी, रईस, वेल ऑफ. आणि मला सांगतात जरा नाही ह्यातले काही डायलॉग्स इंग्लिशमध्ये बोला हा मॅडम. कारण त्यांना असं वाटतं की हेप कॅरेक्टर असेल की इंग्लिशमध्ये बोलायचं. हा पण हे आय एम सो थँकफुल. बरं या सिरियलचा प्रोड्युसर राकेश आणि संगीता सारंग आहेत. म्हणजे इतक्या वर्षानंतर परत राकेश बरोबर काम करतेय. आणि त्यांनी मला जे कॅरेक्टर दिलं त्याचं नाव चक्क अक्का आहे. हे मला खूप आवडलंय आणि मला मजा येते. ओके. व्हेरी गुड. आता मलाही मजा येते. आता तुझा माझा वीक पॉईंट सांगतो. जरा जास्त 5-10 मिनिटं गप्पा मारल्यानंतर मला भूक लागायला लागते. तर हा माझा प्रॉब्लेम आहे. तर आता तू इथे आज काहीतरी बनवलंयस असं तुझं म्हणणं आहे आणि मी खाणार आहे असं माझंही म्हणणं आहे. म्हणजे मी कॉन्फिडेंट आहे की तुझं चांगलं होईल. वाटतंय चेहऱ्यावरून वाटतंय? नाही पण मी खूप कॉन्फिडंट आहे की मी मस्त घरी रिहर्सल्स करून आलेली आहे. मी रेसिपी रटली आहे. आणखीन ती मी आता इथे परफेक्ट करून दाखवणार आहे. चल. हो चल म्हणजे चल किचन मध्ये. मला सांग सुबू की आज आमच्या खवयनं तू काय काय दाखवणार आहेस? मी आज करणार आहे मिर्च मेथी. मिर्च मेथी. हा म्हणजे मेथीची जुडी नाही. आपले मेथीचं कडधान्य असं फोडणीत घालतो आपण मेथी. त्याची उसळ वजा भाजी टाइप्स. आता पहिल्यांदा आपण काय बनवणार आहोत? ही मेथी आहे. मोड आलेलं मेथीचं कडधान्य आहे. मेथीची जुडी नाहीये. ओके. आपण फोडणीत घालतो की नाही मेथीचे दाणे, कडू. हा त्याला मोड आणलेत. एक कडू तिखट अशी मस्त लागते ही. ठीक आहे. मला साहित्य सांग. आपण ठरवीन खाल्ल्यानंतर ठरवीन मी. बरं. मेथ्या मोड आणलेल्या, नारळ आहे, कोथिंबीर, मिरच्या अगदी बारीक कापलेल्या, त्याच्यानंतर मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, साखर, मीठ, लिंबू. आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात. काय करायचं मला सांग. तेल मी घेतलेलं आहे. ओके. तेल तापत ठेवलेलं. हा तापत ठेवलंय. आता त्याच्यात हो ही मोहरी घातली. त्याच्यानंतर मला हिंग हवाय, कढीपत्ता आणि मिरच्या. व्यवस्थित मिरच्या घालायच्या कारण एकदम मेथीचा कडवटपणा असतो ना तो चेपण्यासाठी. एक्झॅक्टली राईट. काय आमच्याकडे तिखट सगळ्यांना आवडतं त्यामुळे आम्हाला हा प्रकार जरा जास्तच आवडतो. ओके. हळद घातली आणि आता ह्याच्यावरती मेथ्या घालायच्या. मोड आलेल्या मेथ्या घालायच्या. मोड आलेल्या मेथ्या. आणखीन मेथ्या घालण्यात कारण आपण त्याच्यात आतमध्ये पाणी घालणार नाही आहोत. ओके. वरती आधण ठेवून त्या शिजवणार. त्याच्यात ट्रिक अशी आहे की मेथ्या ह्याच्यात घालायच्या आधी नुसतं पाण्याने धुवून घ्यायच्या, निथळायच्या. ते थोडंसं पाणी त्याच्यात राहतं ना, हा त्याच्यात त्या शिजतात. हे तू 48 तास झाले ना ह्याला भिजवून? हो. म्हणजे मी पहिल्यांदा ह्या जेव्हा मोड आणायला भिजवल्या पाण्यात भिजवल्या 24 तास. त्याच्यानंतर त्या बाहेर काढायच्या, फडक्यात बांधायच्या. आणखीन त्याच्यावरती वजन ठेवायचं आणि मग त्या तशा 24 तास ठेवायच्या की मग त्याला मोड येतात. वजन ठेवलं तरच मोड येतात? हो. नाही तर येत नाहीत. आता का मला माहिती नाही. काय आहे आईने सांगितलं आपण केलं. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. आम खाने से मतलब. आता आपण ह्याच्यावरती आधण ठेवायचं सगळ्यात शेवटी एकदम नंतर. कारण कडधान्य मीठ घातल्यावरती लवकर शिजत नाही. हे पण मला आईने सांगितलंय. भाज्या शिजतात, कडधान्याला मीठ घातल्यावरती शिजायला वेळ लागतो. लक्षात ठेवा. आता ते आधणावरती शिजेल. किती वेळ लागेल? एक 10 मिनिटं. आता ह्याच्यात आपल्याला नारळ घालायचा आहे. किती? साधारण मोड आल्यावरती मेथी जेवढी होते ना तेवढाच नारळ घ्यायचा. ओके. मेथ्या घालते. आता मीठ घालायचं. येस. साखर थोडी साखर. ओके. तर हे एक 5-6 मिनिटं झालं की नारळ पण चांगला शिजतो. शिजून झालं की आपण हे खाली काढायचं. गॅस बंद करू. खाली काढायचं आणि मग त्याच्यावरती थोडस एक लिंबू शिरकवायचं. हा म्हणजे काय होतं समोर ते गॅसवरती ते गरम नाही होता कामा. त्यामुळे एक खाली काढून हा
म्हणजे याच्यात सगळे आता रस आलेले आहेत. Absolutely. चव सगळी आली, सगळी, कडू, सगळी. तिखट, गोड आणि आंबटसर. येस. ओके, आता हे आता फक्त हे सर्व करायचं, बोलवरती कोथिंबीर आणि वेडा. फर्स्ट क्लास. लिहून घ्या, साहित्य आणि कृती. मिर्च मेथी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेल्या मेथ्या, ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये मोड आलेल्या मेथ्या घालून एक वाफ काढावी. या मिश्रणामध्ये ओलं खोबरं, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून मिर्च मेथी वाफवून घ्यावी.